तर आज आपण कुर्ती ड्राफ्टिंग करणार आहोत, कटिंग करणार आहोत. तर कुर्तीला आपल्या फ्रंट साईडला ब्लेझर सारखा कॉलर असणार आहे पूर्ण, आणि बॅक साईड पॅक असणार आहे आणि साईडनी कट असणार आहे आणि फ्रंट साईडला सेंटरने कट असणार आहे. सो एवढं सगळं असणार आहे. तर आपली हाईट 38 इंच आहे, चेस्ट 38 इंच आहे, प्लस वेस्ट हाईट जी आपण ब्लाऊज साठीची घेते ती 15 इंच आहे, वेस्ट बॉटम आहे 36 इंच, कट हाईट आहे 20 इंच आणि कट बॉटम आहे 42 इंच. सो असे आपले हे मेजरमेंट आहेत. आणि शोल्डर आपण 14 इंच घेणार आहोत. तर आधी पहिल्यांदा आपण बॅक साईड कट करणार आहोत, त्याच्यामुळे आपण जेवढा शोल्डर आहे तेवढा घेणार आहोत. तर इथे आपलं शोल्डर 14 इंच आहे, तर आपण त्याचा हाफ घेणार आहोत 7 इंच. आणि इथून आपण खाली जाणार आहोत चेस्टचा 6वा भाग. तर चेस्टचा 6वा भाग आपल्या इथे जवळजवळ 6.5 इंच. तर इथं आपण 6.5 इंच घेणार आहोत. आणि इथून आपण सगळे मेजरमेंट टाकून घेणार आहोत. आपली वेस्ट हाईट टाकून घेणार आहोत, कट उंचीची हाईट टाकून घेणार आहोत आणि प्लस उंची. तर उंची आपल्याला 38 इंच भेटते, तर 38 मध्ये आपण 1 इंच प्लस करणार मार्जिन साठीचे. तर हे सगळे आपण टाकून घेणार आहोत मेजरमेंट. आणि जेव्हा आपण बॉटम टाकणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये 1.5 इंच आपण लुजिंग सोडणार आहोत, म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये 1.5 इंच आणि प्लस आपल्या चेस्टच्या मेजरमध्ये 1.5 इंच लुजिंग सोडून त्याच्यानंतर त्याचा चौथा भाग काढणार आहोत. म्हणजे तर इथे आपला चेस्ट आहे 38 इंच, 38 इंचामध्ये प्लस केले 1.5 इंच तर 39.5 येते आणि त्याचा चौथा भाग काढला तर 9.25 आणि 1 रेष असं येतं. आणि वेस्ट बॉटम आहे आपली 36 इंच, 36 इंचामध्ये 1.5 इंच प्लस केले तर 37.5 येतं, तर त्याचा आपला चौथा भाग 9.25 येतोय. आणि इथे कट घेर आहे आपला 42 इंच, 42 मध्ये 1.5 इंच प्लस केले तर 43.5 इंच येतोय आणि त्याचा चौथा भाग येतोय 10.11 आणि प्लस 1 रेष. तर ते सगळे आपण मार्क करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस करणार आहोत मार्जिन साठीचे. सेम हाच मेजर आपण इथे टाकून घेणार आहोत. इथे आपण 3 इंचावर मार्क करून अर्धा इंच खाली जाणार आहोत आणि इथे गळ्याचा आकार टाकणार आहोत. फ्रंट साईडचा कपडा असा अंतरून घेणार आहोत आणि 2 इंचावर जेवढी तुम्हाला कॉलर मोठी पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. तर मी इथे 3 इंचावर एक मार्क करते. हा मार्क तुम्ही, हा आता माझी बंद बाजू आहे पण तुम्ही ओपन साईडला सुद्धा घेऊ शकता, कारण की हे मला कटच करायचंय. तर तुम्ही ओपन साईडला सुद्धा घेऊ शकता. तर हा मार्क तुम्ही 1 इंच करू शकता, 2 इंच करू शकता किंवा 3 इंच, जेव्हा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी कॉलर मोठी पाहिजे त्याच्यानुसार. तर इथे मी 3 इंचावर मार्क करते. ऍट इट इज ह्याच्यावर ठेवून घ्यायचे, जे आपण लाईन मारले त्याच्या या साईडला. हा मार्क आपला फ्रंट साईडचा आहे, सो फ्रंट साईडचा आपण हा मार्क देऊन घेऊया. इथे 3 इंचावर मार्क जो आपण गळारुंदी घेतले फ्रंट साईडला तो सेम. आणि इथे जेवढं तुम्हाला उंची पाहिजे त्या कॉलरची, ब्लेझर कॉलरची जेवढी उंची पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. तर मी जवळजवळ माझी इथे उंची 14 इंच घेत आहे, 14 इंच घेत आहे. आणि इथे तुम्ही डिपनेस देऊ शकता 3 इंच. सेम इथे तुम्ही गळ्याचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आणि हे पुढे जायचंय. आणि जिथे तुम्ही कॉलर साठीचे उंचीचे मेजर टाकलेले आहात तिथे सरळ तिरपी रेष मारायची. हा आकार सुद्धा वाढवू शकता आणि ही उंची देखील वाढवू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती वाढवायचे. सो मी हे इथे 13 इंचावर घेतलेली आहे. जे जे आपल्याला मार्क भेटलेले आहेत तो कट करून घ्यायचे आपण.
ही बॅक साईड आहे आणि ती फ्रंट साईड आहे, आणि फ्रंट साईडला आपण हे इथून वाढवून घेतलेलं आहे. आता आपण इथे कुर्ती बनवत आहोत. तर आपल्याला मेन कपड्यापेक्षा अस्तरची उंची 2-3 इंच कमी पाहिजे असते. पण फर्स्ट ऑफ ऑल आपण मेन कपड्यावर असंच्या असं बॅक आणि फ्रंट साईड कट करून घेऊया. नंतर मग हे जेवढा आपला एक्स्ट्रा जेवढं आपल्याला अस्तरची उंची कमी करायची असेल ती नंतर करूया. तर आपण इथे फ्रंट साईडची जी कॉलर आहे ती कॅनव्हासवर ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून कॉलरला फिनिशिंग येईल. तर आपण इथपर्यंत ड्रॉ करून घेऊया आणि इथे आहे ते आर्मोलच्या या साईडला थोडीशी इथपर्यंत कॅनव्हासवर कट करून घेणार आहोत. सेम पार्ट आपण मेन फॅब्रिकवर आणि अस्तरवर कट करून घेणार आहोत. पण मेन फॅब्रिक हा आपण कॅनव्हास एवढाच घेणार आहोत, आणि अस्तरची पट्टी ही आपण एवढा इथे आपला कप संपतोय कॉलरचा, जिथे आपण सरळ तिरपीने घेतलेली तिथून मी अशी सरळ पूर्ण कट करणार आहे, जेणेकरून हा पार्ट आपला कुर्तीचा जो मध्यभाग जिथे आपण कट देणार आहोत तिथे फोल्ड करायला आतमध्ये उपयोगी पडेल. सो मी इथे अशी सरळ काढून इथे अशी सरळ पट्टी काढणार आहे. आता इथे मी स्लीव्स कट करत आहे. आपले स्लीव्स सिंपल असणार आहे, जेवढी आपल्याला हाईट भेटते तेवढे मी स्लीव्स घेणार आहे. आणि इथे मी आता डबल फोल्ड करून घेतलेला आहे, आणि इथून आहे मी घेते 7.5 इंच. 7.5 इंच घेऊन इथे मी 3 इंच डाऊन जाते, आणि इथे 2 इंच मार्जिन देते, आणि इथे माझे बॉटम 8 येते, तर 8चा हाफ मी 4 घेते, आणि 2 इंच मार्जिन, आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करून घेते. आता मी जवळजवळ आपल्या इथे आहे ना मध्ये सैल पडतं हात, सो मी थोडासा असं सरळ जाणार आहे आणि कर्व आकारामध्ये इथे जॉईन करणार आहे. हाताच्या असा जॉईन न करता थोडासा कर्व आकारामध्ये जॉईन करणार आहे. तुम्ही सुद्धा असं करून बघा, अजिबात स्लीव्स तुमचे सैल पडणार नाही. आता ह्याचा मी हाफ काढणार आहे. ह्याचा हाफ काढल्यानंतर इथून मी 1.5 इंच सरळ मारून जिथे मी 2 इंच मार्जिन टाकलेलं तिथे जॉईन करणार आहे.